आपल्या महाराष्ट्राला ना आता राजकारणाच्या बाबतीत फोडाफोडीची सवय झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात इथे पक्षांतर आता नवीन राहिलेलं नाही, पण तरीही काही पक्षांतरे अशी असतात जी फक्त एका नेत्याच्या जाण्यापुरती मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण राजकीय समीकरणं बदलून टाकतात. कारण त्या नेत्यामागे मतदार, कार्यकर्ते, संघटन आणि अनेक वर्षांची राजकीय पकड असते. म्हणूनच आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं केवळ एका आमदारानं पक्ष बदलला एवढाच हा विषय नाही. कारण आधी खासदार फुटले, त्यानंतर लगेच आमदार फुटणार असल्याची आणि ऑपरेशन 3.0 ऑन प्रोसेस ही असल्याची चर्चा सुरू झाली. आणि हे सगळं ताजं असतानाच सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यामुळं हा निर्णय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या राजकारणावर किती परिणाम करणार, वरळीची समीकरणं बदलणार का, आणि ठाकरे गटासाठी हा आणखी एका मोठ्या राजकीय संकटाची सुरुवात ठरू शकतो का, हाच विषय आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, सचिन अहिर यांच्या निर्णयानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. कारण ते केवळ विधान परिषदेचे आमदार नाहीत, तर गेली 2 दशकं मुंबईच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नेते आहेत. विशेष म्हणजे त्यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. आणि विशेष म्हणजे त्यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी नीलम गोऱ्हे या पदावर कार्यरत होत्या, पण यंदा शिवसेनेकडून सचिन अहिर यांना संधी देण्यात आली. म्हणजे केवळ हा पक्षप्रवेश नाही, तर त्यांना लगेचच महत्त्वाची राजकीय जबाबदारी देण्यात आली. त्यामुळं हा निर्णय आधीपासून ठरलेला होता का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सचिन अहिर यांचा राजकीय प्रवासही तितकाच रंजक आहे. अनेकांना ते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून माहिती आहेत, पण त्याआधी त्यांची ओळख कामगार चळवळीतील नेतृत्व म्हणून होती. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी गिरणी कामगार, औद्योगिक कामगार आणि मध्य मुंबईतील मोठा जनसंपर्क तयार केला. याच काळात त्यांचा प्रभाव वरळी, परळ, लालबाग आणि मध्य मुंबईत वाढत गेला. त्यामुळे ते फक्त निवडणूक लढणारे नेते नव्हते, तर तळागाळातील संघटना उभी करणारे राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्या नावाबरोबर आणखी एक गोष्ट नेहमी चर्चेत राहिली, ती म्हणजे त्यांचं अरुण गवळी यांच्याशी असलेलं नातं. सचिन अहिर हे अरुण गवळी यांचे भाचे आहेत. मात्र त्यांनी स्वतःची राजकीय ओळख वेगळ्या मार्गाने निर्माण केली. कामगार संघटना, सामाजिक उपक्रम आणि नंतर सक्रिय राजकारण अशा टप्प्यातून ते पुढे आले. त्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ नातेसंबंधापुरती मर्यादित राहिली नाही. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार झाले. त्यानंतर मंत्रिपदही मिळालं. मात्र 2014च्या पराभवानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रभाव कमी झाला आणि त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मोठा निर्णय घेत तत्कालीन एक संघ शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी हा निर्णय केवळ पक्षांतर नव्हता, कारण त्याच काळात ठाकरे कुटुंबातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवत होते. वरळीसारख्या मतदारसंघात स्थानिक संघटना उभी करण्यापासून ते कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यापर्यंत सचिन अहिर यांची महत्त्वाची भूमिका होती. अनेक राजकीय निरीक्षकांच्या मते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्या निवडणुकीतील विजयामागं सचिन अहिर यांचं संघटनात्मक योगदान मोठं होतं. विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीतही शिंदे गट आणि मनसेकडून मोठं आव्हान असतानाही वरळीमध्ये संघटन सांभाळण्याचं काम सचिन अहिर यांनीच केलं होतं. त्यामुळं आज त्यांच्याच जाण्यानं सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तो वरळीच्या भविष्यातील राजकारणाचा. कारण निवडणूक केवळ नेत्यांच्या भाषणांनी जिंकली जात नाही. मतदानाच्या दिवशी बूथ कोण सांभाळणार, कार्यकर्त्यांना कोण जोडून ठेवणार, स्थानिक प्रश्न कोण हाताळणार, या सगळ्या गोष्टी संघटना ठरवते. आणि याच संघटनेचा मजबूत चेहरा जर दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीत दिसू शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही केवळ भावनिक हानी नाही, तर संघटनात्मक आव्हानही आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो, कारण त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटातील महत्त्वाचा चेहरा आपल्या बाजूला आणला आहे. त्यामुळे असा राजकीय संदेश दिला जातो की ठाकरे गटातील नेत्यांची गळती अजूनही थांबलेली नाही. आधी खासदार गेले, नंतर काही आमदार गेले आणि आता आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सचिन अहिरही शिंदे गटात गेले. त्यामुळे विरोधकांना ठाकरे गटावर अधिक आक्रमकपणे टीका करण्याची संधी मिळू शकते. याचा परिणाम फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही, पुण्यातही त्याचे पडसाद उमटणार आहेत. कारण सचिन अहिर हे गेली 4 वर्ष ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख होते. पुण्यात पक्षबांधणी, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि संघटना मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं होतं. आता तेच पक्ष सोडून गेल्यानं पुण्यात नवीन संपर्क प्रमुख कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच पुण्यात ठाकरे गटाची ताकद मर्यादित आहे. अशा परिस्थितीत नवीन नेतृत्व उभं करणं हे पक्षासाठी सोपं राहणार नाही. याचबरोबर आणखी एक राजकीय परिणाम दिसू शकतो. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांमध्ये ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद हा मोठा मुद्दा आहे. पण सतत नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडत राहिले तर भविष्यात काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी समोर
ठाकरे गटाची वाटाघाटी करण्याची ताकद कमी होऊ शकते, अशी ही राजकीय चर्चा सुरू आहे. तथापि दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा मोठे नेते पक्ष सोडून गेले, पण पक्ष संपला नाही. शिवसेनेच्या इतिहासातही अशा अनेक कठीण टप्प्यानंतर पक्ष पुन्हा उभा राहिला आहे. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असला तरी त्यावर पक्ष कशी प्रतिक्रिया देतो, नवीन नेतृत्व किती वेगानं तयार करतो आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा कसा मिळवतो, यावर पुढचं राजकारण अवलंबून असेल. राजकीय चर्चांमध्ये आणखी एक मुद्दा जोर धरतोय. सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गटातील आणखी एका विधान परिषद आमदाराचं नाव सध्या चर्चेत येत आहे. माजी आमदार सुनील शिंदे हे देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा या आता राजकीय वर्तुळात रंगायला लागल्या आहेत. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नसला तरी अशा चर्चांमुळे ठाकरे गटावरील दबाव निश्चित वाढला आहे. विशेष म्हणजे वरळीच्या राजकारणात सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे दोघेही अनुभवी आणि प्रभावी नेते मानले जातात. भविष्यात हे दोघेही शिंदे गटात एकत्र दिसले तर वरळीतील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात. याचा थेट परिणाम आदित्य ठाकरे यांच्या राजकीय लढाईवर होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत वरळी हा मतदारसंघ पूर्वी इतकाच एकतर्फी राहिला का, की इथे अधिक चुरशीची लढत पाहायला मिळेल, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अर्थात ही एक साखळी असते, कारण जेव्हा पक्षांतर होतं तेव्हा केवळ एक नेता जात नाही, तर त्याच्यासोबत अनेक नेते पक्ष बदलत असतात आणि ती चेन डिस्टर्ब होऊन त्याचा परिणाम पक्षावर होत असतो. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, सचिन अहिर यांचा हा निर्णय केवळ एका नेत्याच्या पक्षांतराचा विषय राहिलेला नाही. हा मुंबई, वरळी, पुणे आणि ठाकरे गटाच्या भविष्यातील राजकीय ताकदीची परीक्षा घेणारा टप्पा ठरू शकतो. आता या निर्णयाचा खरा परिणाम पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या विधानसभा राजकारणात दिसेलच. तेव्हा कळेलच, हा फक्त एक पक्षप्रवेश होता की महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एका मोठ्या बदलाची नवी सुरुवात असणार आहे, हे आपल्याला येत्या काळात लक्षात येईलच. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन अजूनही यशस्वी सुरू आहे आणि याचं दुसरं टार्गेट कोण असेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.